ऐरोली वार्ता, आरसा समाजाचा। ऐरोली सेक्टर 17-13 पंत सभागृहात धावते रोजा इफ्तार पार्टी प्रमुख पाहुणे जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या उपस्थितीत पार पडला। राहत वेलफेअर सोसायटी आणि मदर सतुल गौसिया चॅरिटेबल ट्रस्ट ऐरोली नवी मुंबई आयोजित इफ्तार पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव उपस्थित राहून रोजा सोडला। मान्यवरांना रोजा इफ्तार पार्टी निमित्त टोपी घालण्यात आली। मान्यवरांनी व सर्व उपस्थितीने फळ व पाणी पिऊन रोजा सोडला। नंतर मुस्लिम बांधवाने नमाज अदा करायला गेले। नमाज नंतर जिल्हा प्रमुख विजय चौगुले व माजी नगरसेवक ॲडव्होकेट जब्बार खान, राजू पाटील, आकाश मडवी, सुरेश भिल्लारे, युवा नेते चेतन पाटील तसेच इतरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। तसेच मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी राहत वेलफेअर सोसायटीचे दस्तगीर शेख कलीम खान, सय्यद अल्लाउद्दीन, तसेच मस्जिद इक्सा ट्रस्टचे आयनन शेख अब्दुल कादिर, शकील मोमीन, मदर सतुल गौसिया चॅरिटेबल ट्रस्टचे मोहम्मद युसुफ, अब्दुल खालिद मिर्झा, मोहम्मद मंसोरी, मुन्ना मुलानी, नजीर सय्यद उपस्थित होते। यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया। वेलफेअर असोसिएशन आहे आणि आमच्या ऐरोली नगरातील एक मुस्लिम समाजाची संघटना आणि दरवर्षाप्रमाणे याही वर्षी त्यांनी बोलवलं। दरवर्षी इफ्तार पार्टी ठेवतात आणि याला मी माझे सहकारी सर्वजण येत असतो आणि आमच्या शुभेच्छा या राहत असोसिएशनच्या पार्टीच्या आमच्या कायमस्वरूपी शुभेच्छा असतात, कारण हे राष्ट्रप्रेमी मुस्लिम लोक आहेत आणि कधीही पाहिलं तर हे सर्व समाजामध्ये मिळून मिसळून असतात आणि एक चांगल्या प्रकारे यांचं या सोसायटीचं राजकारण सोडून समाजकारण चांगलंच चालत असतं। म्हणून या सोसायटीमध्ये इन्व्हॉल्व आम्ही कायमस्वरूपी आम्ही होत असतो आणि एक जसं आपले हिंदू लोकांचे सण आपण साजरे करतो तसे इफ्तार पार्टीला पण एक साजरा करतात का दिवाळी वगैरे वेगवेगळ्या ज्यावेळेस आपले हिंदूचे सण असतात तेव्हा ही लोक स्वतः येत असतात, भेटत असतात आणि भेटून जात असतात। तशाच प्रकारे आज त्यांचा सण आहे म्हणून आम्ही सुद्धा इथं आम्ही सर्व सहकारी याच्यात इन्व्हॉल्वमेंट आहोत। एक बरं वाटतं की आज उद्या गुढीपाडवा आपला मराठी नववर्ष आहे आणि नववर्षाला सर्व नागरिकांना माझ्या शुभेच्छा आहेत आणि पुढचं येणारं वर्ष चांगल्या पद्धतीने आनंदात आणि कारण मागचे 2-3 वर्ष वेगळ्या परिस्थितीमध्ये गेले, हे पुढचे दिवस हे चांगल्या आनंदामध्ये जाऊन आता निवडणुका आहेत। निवडणुका असल्यामुळे आता परत 4ला निकाल लागेलच। परत एकदा फिर एक बार 400 पार हा आमचा महायुतीचा नारा आहे। तो नारा या नवीन वर्षामध्ये सक्सेसफुल होईल सोसायटीने पाडला। पहले तो मैं आपके चैनल के माध्यम से कल का गुड़ी पाड़वा और आने वाली ईद का एडवांस में हमारे तमाम ऐरोली के हिंदू मुस्लिम भाइयों को दिल से मुबारकबाद देता हूँ। आज का जो इफ्तार का प्रोग्राम है ये कोई राजनीति प्रोग्राम नहीं है, ये हर साल प्रोग्राम किया जाता है ताकि हमारे माननीय नेता विजय जी चौगुले साहब यहाँ आए, जिनसे हम मोहब्बत करते हैं वो भी हमसे मोहब्बत करते हैं और ये हिंदू मुस्लिम की एकता का पैगाम है। और आने वाला ईद जो है ये भी हमें जो ईद का जो पैगाम देता है, ईद का ये भी यानी जितने भी हमारे देश में फेस्टिवल है, चाहे ईद हो, दिवाली हो, होली हो, दशहरा हो, ये सब अमन और चैन और शांति का पैगाम देते हैं। शर्त ये कि हमें किस तरह से अदा करना है। तो ईद का पैगाम भी हमें इसी देता है कि हिंदू मुस्लिम सब मिलजुल के ईद मनाए, खुशी मनाए। और परसों जो ईद है ये इनाम का दिन रहता है। ये महीना भर जो मुस्लिम बालिग से लेकर बूढ़े तक के जो औरतें और मर्द जो रोज़े रखते हैं जिन पे फ़र्ज़ है, उसका 30 रोज़े होने के बाद में जो अल्लाह ताला ने उसे कहा है कि 30 रोज़े का अजर मैं दूंगा, वो ईद के दिन हमें इनाम देता है। जैसा कोई नौकरी करने वाला कोई सेठ के पास में काम करता है और महीना होने के बाद में उसे तनख्वाह मिलती है, उसी तरह से एक महीना हमारा हो चुका है
11 तारीख को हमारी ईद है और उसका जो है हमें इनाम मिलेगा। आजचा जो प्रोग्राम होता रोजा इफ्तार पार्टीचा प्रोग्राम होता, मुस्लिमांच्या पवित्र माहे रमजानमध्ये हा इफ्तार पार्टीचा प्रोग्राम दरवर्षीप्रमाणे यावर्षी ठेवला गेला। हा हिंदू मुस्लिम एकतेचं एक प्रतीक आहे आपल्या ऐरोलीमध्ये आणि अनेक वर्षापासून ही परंपरा आपल्याकडे चालू आहे। या परंपरेला साथ देण्यासाठी आमचे लाडके नेते माननीय विजयजी चौगुले साहेब हे नेहमीप्रमाणे येतात आणि आपलं जे प्रेम आहे, आपला जो भाव आहे ते इथे व्यक्त करून जातात आणि त्यांच्या या सहयोगामुळे, त्यांच्या सपोर्टमुळे आणि आम्ही इथे गुणगोविंदाने नांदत आहोत। असाच त्यांचा सहयोग आणि सपोर्ट आम्हाला मिळत राहील याची आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे त्यांच्याकडून। आणि ही ऐरोलीची, नवी मुंबईची आणि भारताची ही जी आपली सुखशांती आहे, समृद्धी आहे, ही अशी टिकून राहो। हिंदू मुस्लिम आपसामध्ये गुणागोविंदाने नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। असे बोलून माझे 2 शब्द संपवतो। मुन्ना मुलानी मदतसूत्र गोष्या चॅरिटेबल ट्रस्ट। जय हिंद, जय भारत। सर्वप्रथम तर रमजानच्या या पवित्र महिन्यामध्ये आज इथं जी रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं त्या दोन्ही ट्रस्टचं मी हार्दिक अभिनंदन करतो। मदरस्तुल गौसिया चॅरिटेबल ट्रस्ट आणि आमची राहत वेलफेअर असोसिएशन या संस्थेच्या वतीनं हे आयोजन इथं करण्यात आलं आहे आणि त्याचा उद्देश हा काही धार्मिक कार्यक्रम नाही, हा सामाजिक सलोखा राहावा। सगळ्या धर्माच्या लोकांनी याच्यामध्ये यावं आणि काय आहे ही प्रथा, इस्लाम काय आहे, रोजा काय आहे, उपवास काय आहे याच्याबद्दल चर्चा व्हावी, एक दुसऱ्यामधील अविश्वास दूर करण्यासाठी लोक एकत्रित यावी, हा याचा मूळ उद्देश आहे आणि त्याच उद्देशाने ही इथं साजरी केली जाते। याला परंपरा आहे ही पूर्वीपासून 15 वर्ष जवळपास ही मी आणि माझे सहकारी साजरी करत होतो। आता आमच्या ट्रस्टने तो उपक्रम आपल्या खांद्यावर घेतला आहे तर मी त्याचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो, कारण माझा उद्देश हा होता की समाजाने पुढे यावं आणि सामाजिक एकतेसाठी काम करावं, तर ते करतात। त्यांनी आम्हाला बोलवलं आहे आणि हा ट्रस्टचा उपक्रम आहे, हा काही कोणत्या राजकीय पक्षाचा उपक्रम नाही। ट्रस्टने केलेल्या उपक्रमामध्ये जसे त्यांनी इतर नेत्याला बोलवलं तसं मलाही बोलवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने मी याच्यामध्ये सामील झालेलो आहे। मी पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि उद्याच्या गुढीपाडव्याच्या पण सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।